हां, बघा हे छानपैकी मी आता तुम्ही याला द्यायचं आहे याला असं आपण म्हणू शकतो की चॉकलेटचे स्टफिंग म्हणजे चॉकलेटचे लाडू असं म्हणता येईल. आता मला काही आयडिया नाही त्याला काय नाव द्यायचं, पण हे याला स्टफिंग भरून आपलं ड्रायफ्रूटचं स्टफिंग भरलेलं आहे आणि एकदम सुंदर झालेले आहे. आणि हे बघा खूप छान झालेले आहे. तर तुम्ही हे असं करू शकता आणि करायला इझी आहे, छान झालेले आहे. आणि तर मग चला आपण हे करायला घेऊया. नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज चॉकलेट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे खजूर घेतलेले आहे, हे बदाम घेतलेले आहे, पिस्ता आहे, अक्रोड आहे, काजू आहे. तर याला आपण हलकंसं जाडसर बारीक करून घेऊया. हे ड्रायफ्रूट हे बारीक करून घेतलं आहे, हे याच्यामध्ये टाकूया. जाडसर म्हणजे थोडं जाडसरच घ्यायचं. आणि हा खजूर बारीक करून घेतले आहे याच्यामध्ये. आणि याला मिक्स करूया. आणि आता हे मिक्स केलं आहे आपण. आणि याचे छोटे छोटे असे लड्डू बांधूया. याचे आता लड्डू बांधून घेऊया. तर आपण हे लाडू बांधले यायचे असे ते मेवायचे. आणि त्यानंतर या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. या पाण्याला हे पाणी उकळून राहिलं आहे, पण हे वरचं जे भांडं घेतलं आहे मी स्टीलचं, त्याचं बूड ते पाण्याला लागायला नको. तर आता आपण याच्यामध्ये बटर टाकूया. अर्धा वाटी बटर टाकते. बटरचं हे पाणी करून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर अर्धा वाटी साखर टाकायची याच्यात, पिठी साखर. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि अर्धा वाटीच कोको पावडर घेतलेला आहे, पण हे पण टाकून द्यायचं याच्यामध्ये. आणि 1/4 मिल्क पावडर घेतलेला आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे आपलं आता झालेलं आहे. आणि हे असं सॉफ्ट दिसत नाही आहे. याला मग थोडंसं हे करून आपण मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं. याला आपण वाटून घेतले आहे. याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि हे छान झालेलं आहे, सॉफ्ट आहे. आणि याच्यामध्ये असं स्टफिंग करायचं. आणि याच्यामध्ये ह्या लड्डूचं स्टफिंग भरायचं. आणि याला मग एक अर्धा पाऊण तास वगैरे, जास्त वेळ लागणार नाही याला फ्रीजरमध्ये ठेवायला. म्हणजे हे व्हायसाठी एक अर्धा तासामध्ये किंवा पाऊण तासामध्ये हे होऊन जाईल. हे आपण हे तयार केलेलं आहे. याच्या स्टफिंग भरलेलं आहे. आता तुम्ही नाव द्यायचं याला, कोणतं नाव द्यानंतर. तर आपण याला चॉकलेटचे बॉल म्हणू. आणि याला आता एक अर्धा तासासाठी याला फ्रीजरमध्ये ठेवूया. तर आपलं आता हे झालेले आहे. तर आता आपण याला कापून दाखवते मी. हे बघा असे छान झालेले आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.